हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 17 श्लोक क्रमांक 11. सर्वत्र दृश्यते स्वस्थ सर्वत्र विमलाशया समस्त वासना मुक्तो मुक्त सर्वत्र राजते. भावार्थ, मुक्त पुरुषाला सर्वत्र स्वास्थ्य दिसते, सर्वत्र निर्मळता अनुभवायला येते, सर्वजण भोगमुक्त असल्याचा प्रत्यय येतो. तो सदा सर्वत्र राजेशाही थाटात वावर करतो. ज्याची जशी दृष्टी तशी त्याला सृष्टी आकलन होते. ज्याची जशी मती असते तशी त्याची गती असते. हॉल कसा आहे असे विचारल्यास गवई किंवा प्रवचनकार सांगतो 500 श्रोते बसू शकतील. आचारी सांगतो 200 पानांचा बेत पार पडेल. गुरुजी सांगतात लग्नाला जरा लहान आहे, परंतु छोट्या समारंभाला छान आहे. प्रत्येकजण स्वतःवरून जगाची पारख करत असतो. तसेच ज्याला कावीळ झाली आहे त्याला सर्वत्र पिवळेच दिसते. चोराला सर्वजण संशयास्पद वावर करताना आढळतात. संतांना सर्वांमध्ये पांडुरंगाचे दर्शन होत असते, त्यामुळे ते सर्वांच्या पाया पडत असतात. येथे अष्टावक्र मुनींनी मुक्त पुरुषाची साक्षात्कारीची मुक्तात्म्याची दृष्टी कशी असते ते सांगितले आहे, किंवा ज्याची दृष्टी अशी असते त्याची वाटचाल योग मार्गावर योग्य दिशेने सुरू आहे असे जाणावे. सर्वत्र स्वास्थ्य दिसते. मुक्त पुरुषाला सर्वत्र सर्व काही आलबेल आबादी आबाद आहे असेच वाटत असते. सर्व काही कसे छान चालले आहे असाच त्याचा दृष्टिकोन असतो. सर्वजण मजेत खुशीत आनंदात आहेत असे त्याला दिसते. जो तो आपापले काम कसे छान मजेत करत आहे, आनंदात व्यवहार होत आहेत असाच त्याचा दृष्टिकोन असतो. त्याला कोठे काही कमतरता आढळत नाही. तो सर्वांना स्वतः स्थित झालेले पाहतो. त्याला सर्वत्र आत्मदर्शन होते. इमारतीचा पाया कसा भक्कम असावा आणि त्यामुळे ती इमारत मजबूत असावी, किंवा वृक्षाची मुळे खोल जमिनीत गेलेली असल्यामुळे तो वृक्ष कसा डौलात उंच डोलत असावा, तसाच त्याला सर्वत्र नित्यानंद जाणवतो. सर्वत्र निर्मळता अनुभवायला येते. मुक्त पुरुष स्वतः निरागस भोळा भाबडा साधासुधा अश्राप असतो. त्याला सर्वत्र निर्मळता निरागसता सरळता आढळते. त्याला सर्वांची मने स्वच्छ आणि सुंदर दिसतात. सर्वजण कसे प्रामाणिकपणे व्यवहार करत आहे असेच त्याला दिसते. त्याला कोठे छक्के पंजे आहेत असे वाटत नाही. त्याला कोठेही विकृती दिसत नाही. सर्वांच्या अंतःकरणात गंगामाई वाहत असल्यामुळे सर्वत्र कसे शुद्ध आणि पवित्र वातावरण असलेले त्याला आढळते. प्रत्येक ठिकाणी त्याला नीतिमत्ता दिसते. सदा सहज व्यवहार होत असलेला त्याला दिसतो. सर्वत्र कसे शुभ शुद्ध वातावरण त्याला अनुभवास येते. सर्वजण भोगमुक्त असल्याचा प्रत्यय येतो. मुक्त पुरुष स्वतः निर्विकारी असतो. तो रिपुरहित जीवन जगत असतो. त्याला कसलीही अगदी जराही हाव नसते. काही मिळवावे अशी त्याला इच्छाच होत नाही. तो भोग उपभोगांच्या अतीत जीवन जगत असतो. जे आहे त्यात तो मोठ्या संतोषाने जगत असतो. त्याच्या गरजाच तशा सीमित असतात. त्याला सर्वत्र पुण्यमय वातावरणाचा प्रत्यय येतो. त्याला कोठेही कशातही पाप दिसत नाही. त्याला इच्छा वांछा वासना कामना अपेक्षा हवस नसते. जे मिळेल त्यात तो समाधानी असतो. त्यामुळे त्याला सर्वत्र कसे पावित्र्य नांदताना आढळते. तो सदा सर्वत्र राजेशाही थाटात वावर करतो. मुक्त पुरुष बंधनमुक्त असतो. त्याचा सर्वत्र मुक्त संचार असतो. कोणतीही जागा त्याला वर्ज्य नसते, निषिद्ध नसते. तो मोठ्या थाटात राजेशाही रुबाबात ऐटीत चालत असतो. त्याच्याजवळ सर्व काही असते, कारण त्याला कशाचीही गरज नसते. आत्मप्राप्ती झालेली असल्यामुळे आता आणखी काही मिळवायचे त्याला शिल्लक नसते.
तो पूर्ण निस्संग जीवन जगत असतो. आत्मसाक्षात्कार झालेला असल्यामुळे त्याला सर्व विश्व त्याचे घर झालेले असते. तोच सर्वस्वाचा मालक झालेला असतो. वास्तवात तो कमंडलू, छाटीधारी, नंगा फकीर असतो. तेच त्याचे वैभव असते. हरिओम.